नमस्कार मित्रांनो, आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955वर व्हिडिओ नंबर 3 बनवत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण हिंदू मॅरेज ॲक्ट यावर 2 व्हिडिओ बनवलेले आहे. त्यातला एक व्हिडिओ म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट होता आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे सेक्शन 4 पर्यंत होता. या सेक्शन 4 पर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण जे अभ्यास केलेला आहे त्यामध्ये सपिंडा रिलेशन्स, त्यानंतर प्रोहिबिटेड डिग्रीज, कस्टम्स अँड युसेज या सर्व गोष्टींचा आपण त्यामध्ये अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आज आपण सेक्शन 5 आणि त्यापुढील सेक्शनचा आपण अभ्यास करूया. मित्रांनो, मी आपल्याला पहिले एक सांगत आहे की माझा व्हिडिओ संपल्यानंतर मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण मला व्हॉट्सअपद्वारे पाठवायचं आहे. तो जो प्रश्न आहे तो हिंदू मॅरेज ॲक्ट संबंधी नसेल, तो हिंदू सक्सेशन ॲक्टच्या संबंधित असेल. तर मित्रांनो, आज आपण हिंदू मॅरेज ॲक्टवरती सुरू करूया. मित्रांनो, सेक्शन 5 काय म्हणते? कंडिशन्स फॉर अ व्हॅलिड मॅरेज. याचा अर्थ की ज्या वेळेला दोन हिंदू म्हणजे ब्राईड आणि ब्राईड ग्रूम ज्या वेळेला एकत्र लग्न करतात त्यावेळेला खालील काही कंडिशन्स या सेक्शन 5 मध्ये दिलेल्या आहेत. त्या जवळजवळ 5 कंडिशन्स आहेत, त्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजे. त्या जर कंडिशन्स आपण फॉलो केल्या नाही किंवा त्या कंडिशन्सची, त्या टर्म्स अँड कंडिशन्सची जर पूर्तता झाली नाही तर ते लग्न बेकायदेशीर ठरू शकतं. तर मित्रांनो, आपण पाहूया बेअर ॲक्ट लँग्वेज काय म्हणते. अ मॅरेज मे बी सोलमनाइज्ड बिटवीन एनी टू हिंदूज. दोन हिंदूंच्या मध्ये जे लग्न होत आहे, इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर फुलफिल्ड, आणि त्यातल्या जर खालील कंडिशन ज्या आहेत त्या फुलफिल केल्या तर ते लग्न कायदेशीर आहे. तर नंबर 1 काय, कंडिशन नंबर 1 काय म्हणते? नायदर पार्टी हॅज ए स्पाऊस ॲट द टाइम ऑफ मॅरेज. म्हणजे जे दोन पक्ष आहेत, वधू आणि वर पक्ष, ह्या दोघांचंही पूर्वी कोणाचंही लग्न झालेलं नसावं. अर्थात त्यांना पूर्वी वर पक्ष असेल तर त्याला बायको नसावी आणि मुलगी जर असेल तर तिला नवरा नसावा. ही महत्त्वाची कंडिशन आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये असं आहे की जर समजा नवरा असेल, जो मुलगा आहे त्याचं अगोदर समजा लग्न झालेलं असेल तर त्याचं लग्न एक तर डायव्होर्स झालेला असावा किंवा तो विदूर झालेला असावा, तरच त्याला लग्न करता येईल. तसेच जर मुलगी असेल, तिचं लग्न झालेलं असेल तर ती विधवा असावी किंवा तिने डायव्होर्स दिलेला असावा. अशी जर परिस्थिती असेल तरच तिला लग्न करता येईल. मित्रांनो, आता कंडिशन नंबर 2 नंबर काय म्हणते? ॲट द टाइम ऑफ मॅरेज नायदर पार्टी. ॲट द टाइम ऑफ मॅरेज नायदर पार्टी म्हणजे लग्नाच्या वेळेला दोन्ही पक्षापैकी एक कोण आहे, इज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग अ व्हॅलिड कन्सेंट टू इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द अनसाउंडनेस ऑफ माइंड. जर समजा दोन्ही पक्षापैकी एक पक्ष जर अनसाउंडनेस ऑफ माइंडने ग्रसित असेल आणि तो अशा परिस्थितीमध्ये लग्नासाठी संमती देऊ शकत नसेल आणि अशी जर परिस्थिती निर्माण झालेली असेल तरीसुद्धा लग्न बेकायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर पुढचे क्लॉज बी मध्ये काय म्हटलंय? डो कॅपेबल ऑफ गिव्हिंग अ व्हॅलिड कन्सेंट. तो संमती देण्यास समर्थ होता, परंतु पुढे काय म्हटलंय? हॅज बीन सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर ऑफ सच अ काइंड. अशा प्रकारे तो मेंटल डिसऑर्डरने तो सफरिंग करत होता, त्याला एक मेंटल डिसऑर्डरचा आजार होता. आणि पुढे काय म्हटलंय? टू सच अन एक्सटेंट. तो संमती द्यायला योग्य होता, परंतु तो अशा आजाराने ग्रसित होता किंवा तो अशा आजाराने ग्रसित आहे की तो, पुढे काय म्हटले ते बघूया. टू सच अन एक्सटेंट ॲज टू बी अनफिट फॉर मॅरेज अँड द प्रोक्रिएशन ऑफ चिल्ड्रन. म्हणजे तो अशा आजाराने ग्रसित आहे की तो लग्नाची जी पुढची त्याची जी जबाबदारी असती ती पार पाडण्यास असमर्थ आहे किंवा तो लग्न झाल्यानंतर मूल-बाळ म्हणजे मुलं पैदा करण्यास असमर्थ आहे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनाही ही कंडिशन लागू आहे. आता त्याच्यामध्ये तिसरी कंडिशन काय दिलेली आहे? हॅज बीन सब्जेक्ट टू रिकरंट अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी. किंवा त्या व्यक्तीला इन्सॅनिटीचे अटॅक्स येतात आणि ते रिकरंटली येतात. म्हणजे काय की आज आलेला आहे, मग काय 10-15 दिवस नीट राहील आणि त्याच्यानंतर अचानक परत येईल. अशा परिस्थितीमध्ये ते जे लग्न झालेलं आहे ते बेकायदेशीर ठरलं जाऊ शकतं.
मित्रांनो, यानंतरचे जी कंडिशन नंबर 3 आहे ती काय म्हणत आहे ते आपल्याला बघूया. द bridegroom has completed the age of 21 years and the bride the age of 18 years at the time of marriage. अर्थात मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचं वय किती असावं त्याच्यात सांगितलेलं आहे. मुलाचं वय 21 असावं आणि मुलीचं वय 18 असावं. यापेक्षा जर कमी त्यांचं वय असेल तर ते लग्न बेकायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर पुढची कंडिशन दिलेली आहे. कंडिशन नंबर 4. The parties are not within the degrees of prohibited relationship unless the custom or usage governing each of them permits of a marriage between the two. तसेच पुढची एक कंडिशन आहे ती पण ह्याच्यासारखीच आहे म्हणून ती पण मी एकदाच वाचतो. The parties are not subpoenas of each other unless the custom or usage governing each of them permits of a marriage between the two. ह्या ज्या दोन कंडिशन्स आहेत, कंडिशन नंबर 4 आणि कंडिशन नंबर 5, त्या काय म्हणतायत की ज्या दोन्ही पार्टीज आहेत त्या प्रोहिबिटेड डिग्रीजमधल्या नसाव्यात किंवा त्या सपिंडा रिलेशनमधल्या नसाव्यात. प्रोहिबिटेड डिग्रीचं मी सांगितलेलं आहे. आपण ज्या वेळेला व्हिडिओ नंबर 2 केला त्यामध्ये मी हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्रोहिबिटेड डिग्रीज म्हणजे काय आहे. समजा मामा असेल, चुलता असेल, चुलती असेल, आईचा भाऊ असेल किंवा वडिलांचा भाऊ असेल, अशा ज्या नातेगोते आहेत अशामध्ये एकमेकांना लग्न करता येत नाही. आता सपिंडा रिलेशन्स काय आहे मी त्याचंही उदाहरण देऊन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सपिंडा रिलेशन्स काय आहे तरी देखील इथे मी असं सांगत आहे की समजा एक व्यक्ती आहे तर तो समजा मुलगा आहे असं त्याला आपण गृहीत धरूया की एक मुलगा आहे. आता त्याला समजा त्याचं जर लग्न होत असेल तर त्याच्या वडिलांची बाजूला 5 पिढीपर्यंत जायचं आहे आपल्याला. त्याचे वडील बी, त्याचे वडील सी, त्याचे वडील डी आणि त्याचे वडील ई. आणि आपण अजून एक पुढची घेऊया, ईच्या नंतर एफ धरूया. मित्रांनो, आता एफ म्हणजे ही 6वी पिढी आलेली आहे. आता सपिंडा रिलेशन्सचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती लग्न करणार आहे त्या व्यक्तीपासून 5 पिढीपर्यंत जायचं आहे. आता इथे आपल्याला वडिलांची बाजू म्हणजे ए, बी, सी, डी आणि ई ही 5 पिढी झाली. ईच्या नंतर जर समजा त्यांना जो मुलगा होता डीला अजून एक भाऊ असेल म्हणजे तो ईचा मुलगा आला, त्याला आपण D1 नाव देऊया. आणि D1ला पुढे मुलं झालेली आहे D2, D3, D4 ही 5वी पिढी झाली. मग आता जर D4 ही मुलगी असेल आणि ए हा मुलगा असेल, हे सपिंडा रिलेशन्समध्ये आले तर एला आणि D4ला लग्न करता येत नाही. परंतु याचा थोडा अजून पुढे जाऊया. जर ईच्या पुढे जो एफ पिढी आहे म्हणजे ती 6वी पिढी आहे आणि त्यांची एखादी फांदी वंशावळ खाली आलेली असेल तर ती सपिंडा रिलेशन्समध्ये मोडत नाही. तसंच आईच्या बाजूला जर समजा ए जो व्यक्ती आहे त्याची आई यम म्हणजे मदर आणि त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील एफ आपण त्याला नाव देऊया. आणि त्यांचं जर समजा त्यांना जर मुलगा असेल आणि त्या मुलाला जर मुलगी असेल तर ही जी मुलगी आणि ए हे एकमेकांसंग लग्न करू शकत नाही. हे सपिंडा रिलेशन्समध्ये येतात. याला असं म्हटलेलं आहे. परंतु जर समजा ह्या दोन्ही केसमध्ये प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये आणि सपिंडा रिलेशन्समध्ये जर त्यांच्या समाजाने त्यांच्या कस्टम्स आणि युसेजने जर त्यांना परवानगी दिली अशा पद्धतीने लग्न करण्याची तर ते करू शकतात. मग ते बेकायदेशीर होणार नाही. याचा अर्थ असा आहे. मित्रांनो, यानंतर आपण सेक्शन 6 आहे जो तो डिलीट झालेला आहे त्यामुळे त्याचा आपल्याला काय अभ्यास करायची गरज नाही आहे. नंतर सेक्शन 7 आहे तो म्हणतोय सेरेमनीज फॉर हिंदू मॅरेज. म्हणजे ज्या वेळेला दोन हिंदूंचं एकत्र लग्न होत असतं त्यावेळेला दोन्ही पक्ष जे आहेत त्यांच्या धर्माप्रमाणे हिंदूच्या धर्माप्रमाणे एकाच्या का होईना ते लग्न रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे तरच ते लग्न मान्य केलं जाईल. आणि बेरेट लँग्वेज काय म्हणत आहे ते आपण पाहूया मित्रांनो. त्यात असं सांगितलेलं आहे, A Hindu marriage may be solemnized in accordance with the customary rites and ceremonies of either party thereto. याचा अर्थ जर समजा 2 हिंदू आहेत आणि त्या 2 हिंदूंच्या मध्ये ज्यावेळेला लग्न होत असतं, समजा एक गुजराती आणि पंजाबी आहे. पंजाबी जर म्हटले की नाही आमच्या पद्धतीने लग्न झालं पाहिजे आणि गुजराती म्हटले आमच्या पद्धतीने झालं पाहिजे,
हरकत नाही. दोघांच्या पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता, पण दोघांच्या पद्धतीपैकी एकाच्या तरी पद्धतीने ते हिंदू पद्धतीने लग्न झालंच पाहिजे, तर ते लग्न आहे असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे अजून काय म्हटलेलं आहे, सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर समजा ह्या ज्या रीतीज आहेत, आता आपण ती डायरेक्ट लँग्वेज वाचूया. हिंदू मॅरेज मे बी सॉल्मनाइज्ड इन अकॉर्डन्स विथ द कस्टमरी रीतीज अँड सेरेमनीज ऑफ आयदर पार्टी देअर टू. हा झाला सबसेक्शन 1. त्यानंतर सबसेक्शन 2 काय म्हणतोय, वेअर सच रीतीज अँड सेरेमनीज इन्क्लूड द सप्तपदी. म्हणजे अशी जी पद्धत आहे, अशी जी सेरेमनीज आहे त्याच्यामध्ये जर सप्तपदी अशी सिस्टम ॲड केलेली असेल, तर त्याच्यामध्ये सप्तपदीची जी सिस्टम असेल तर काय पुढे म्हटलेलं आहे, द मॅरेज बिकम्स कम्प्लीट. द मॅरेज कम्प्लीट केव्हा होणार, अँड बाइंडिंग व्हॅन द 7th स्टेप इज टेकन. ज्या वेळेला 7वा फेरा किंवा 7वा जो चक्कर आहे तो जर पूर्ण झाला सप्तपदीमधला, तेव्हाच लग्न पूर्ण झालं असं त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की होम जे असतं, होम म्हणजे अग्नी फायर आपल्याला ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला होम म्हणतो. त्या होमच्या अवतीभोवती ज्यावेळेला 7 चक्कर मारले जाईल त्यावेळेला ते लग्न पूर्ण झालं असं त्याचा अर्थ आहे. आणि ह्याच्यातलं जर 6 चक्कर झालेले असतील किंवा 6 फेऱ्या झालेल्या आहेत तर ते लग्न पूर्ण नाही. ज्यावेळेला 7वा फेरा मारला जाईल तेव्हाच ते लग्न मान्य केलं जाईल. मित्रांनो, सेक्शन 7 आपलं पूर्ण झालेलं आहे. यानंतर आपण सेक्शन 8 पाहूया. सेक्शन 8 काय म्हणत आहे, रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज. रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजचा अर्थ काय, की ज्या वेळेला आपलं हिंदू पद्धतीने लग्न झालेलं आहे तर ते लग्न रजिस्टर्ड केलं पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु संपूर्ण भारतामध्ये मॅरेज रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी सर्व राज्यामध्ये नाही. तर काही राज्यांनी ते कंपल्सरी केलेलं आहे आणि काही राज्यांनी केलेलं नाही. त्यात असं सांगितलेलं आहे की जर समजा लग्न मुदतीच्या आतमध्ये त्यांनी जर रजिस्टर्ड केलं नाही तर ते जास्तीत जास्त त्याला पेनल्टी किती आहे, तर 25 रुपये पेनल्टी आहे. आणि एवढंच नाही, जर समजा लग्न रजिस्टर्ड केलं नाही तर ते लग्न बेकायदेशीर होत नाही. तसंच हे जे ज्या कार्यालयामध्ये आपण रजिस्टर करतो त्या कार्यालयामध्ये जे रजिस्टर ठेवलेलं असतं ते रजिस्टर जे आहे ते सर्वांसाठी पाहण्यासाठी 24 म्हणजे कायमस्वरूपी वर्किंग आवर्समध्ये ओपन असतं. प्रत्येकजण जाऊन तिथे ते पाहू शकतात. आणि त्यातल्या ज्या एंट्रीज आहेत, त्या रजिस्टरमध्ये ज्या एंट्रीज आहेत त्याची आपण सर्टिफाईड कॉपीज घेऊ शकतो. आणि त्या ज्या कॉपीज आहेत, त्या सर्टिफाईड कॉपीज आहे आपण कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी पुरावा म्हणून सुद्धा दाखल करू शकतो. ह्या सेक्शनमध्ये एवढंच दिलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये वेगळं काहीच दिलेलं नाही. आणि हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजमध्ये ह्या सेक्शनमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे केव्हा तयार होऊ शकतात, हे रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार झाल्यानंतर ते रूल्स अँड रेग्युलेशन्स त्या राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पास केले पाहिजे. आणि ते पास झाल्यानंतर, ते मंजूर झाल्यानंतरच ते रूल्स अँड रेग्युलेशन्स अंमलात येणार, तोपर्यंत येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जी पेनल्टी ठेवलेली आहे की जर समजा मुदतीमध्ये किंवा लग्न रजिस्टर केलं नाही, मुदतीमध्ये जर लग्न रजिस्टर केलं नाही तर त्या व्यक्तीला जे दंड आकारला जाईल तो आहे फक्त 25 रुपये. त्याचंच असं कारण आहे की बरेच लोक लग्न रजिस्टर्ड करत नाही. हेच जर 25 रुपये आपण कमीत कमी 5,000 रुपये केले तर माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाला रजिस्टर्ड करून घेईल. परंतु हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे कोणतंही लग्न रजिस्टर्ड केलं पाहिजे आणि ते आवश्यक आहे असं नाही. मित्रांनो, सेक्शन 5 पासून सेक्शन 8 पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. सेक्शन 9 काय म्हणत आहे, रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स. रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स याचा अर्थ काय, की ज्या वेळेला जे जोडपं आहे त्या जोडप्यामधला एक जण जर समजा दुसऱ्याची कंपनी सोडून जात असेल आणि ते संघ राहत नसेल तर जी व्यक्ती सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीला दुसरी म्हणजे समजा नवरा असेल तो सोडून गेला असेल तर मुलगी त्याला नोटीस देऊन त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल करून रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्सची केस दाखल करून तशी ऑर्डर घेऊ शकते की त्यांनी माझ्याकडे येऊन राहावं, माझ्या कंपनीमध्ये राहावं आणि आपले जे संसाराचे जे लग्नाचे जे जबाबदारी आहे त्यांनी पार पाडावी. तसेच जर समजा मुलगी असेल आणि ती जर घर सोडून गेली असेल तर नवरा जो आहे
तो कोर्टामध्ये केस दाखल करून तिच्या विरुद्ध तिने नांदण्यास यावं म्हणून अशी केस दाखल करून तिच्या विरुद्ध ऑर्डर घेऊ शकतो. यालाच आपण रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणतो. मित्रांनो, यामध्ये असे सांगितलेलं आहे की रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्सची जी ऑर्डर झाली आणि त्यानंतर देखील जर समजा ते दोघेही एकत्र आले नाही तर मग शेवटी त्यांना एकच पर्याय राहतो, कोर्टाकडनं डायव्हर्स घेण्याचा. आता ते मी बेअर लँग्वेज वाचत आहे मित्रांनो, आपल्याला ती बेअर लँग्वेज वाचल्यानंतर कळेल. त्यात असं दिलेलं आहे, रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणजे काय. रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स व्हेन आयदर द हजबंड ऑर द वाईफ हॅज विदाउट रिझनेबल एक्सक्यूज, कोणतेही कारण नसताना withdrawn from the society of other, दुसऱ्याची कंपनी त्यांनी सोडून दिलेली आहे. withdrawn from the society of the other, the aggrieved party may apply. ह्यामध्ये जे aggrieved party आहे ती बाय पेटिशन टू द कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हटलं तर सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहे. हिंदू मॅरेज ॲक्टचा जो ज्युडिक्शन आहे ते सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे आहे. मे बाय अ पेटिशन टू द डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स, कंज्युगल राईट्सची ऑर्डर घेण्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल करू शकतात. आणि असा कोर्टामध्ये अर्ज दाखल झाल्यानंतर द कोर्ट ऑन बिंग सॅटिस्फाईड ऑफ द ट्रूथ ऑफ द स्टेटमेंट्स मेड इन सच पिटिशन, आणि अशा अर्जामध्ये जे फॅक्ट्स त्यांनी मेन्शन केलेले आहे त्या फॅक्ट्स जर समजा ट्रू असतील, सत्य असतील असं जर कोर्टाला वाटलं तर अँड देर इज नो लिगल ग्राउंड व्हाय द ॲप्लिकेशन शुड नॉट बी ग्रांटेड, आणि कोर्टाला जर असं वाटलं की असं कोणतंही कारण नाही आहे की जे हे कारण आहे, हे जे अर्जामध्ये कारण म्हटलेले आहेत ते आपण रिजेक्ट करावं, तर कोर्ट काय करते का कोर्ट मे डिक्री रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्स अकॉर्डिंगली, अशा पद्धतीने त्यांनी केलेला जो अर्ज आहे कोर्ट ग्रँट करू शकतं, अर्ज मंजूर करू शकतो. आणि अशी जी डिक्री झाली त्याला आपण रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्सची डिक्री म्हणतो. मित्रांनो, मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन काय म्हटलेलं आहे, वेअर अ क्वेश्चन अरायझेस वेदर देर हॅज बीन रिजनेबल एक्सक्यूज फॉर विड्रॉल फ्रॉम द सोसायटी. वेअर अ क्वेश्चन अरायझेस म्हणजे असा जर प्रश्न निर्माण झाला कोणता, वेदर देर हॅज बीन रिजनेबल एक्सक्यूज फॉर विड्रॉल फ्रॉम द सोसायटी, की बाबा एक पक्ष ज्या वेळेला त्या अर्जाला विरोध करतो, त्याला डिफेन्स करतो आणि तो जर म्हणत असेल की मला ह्या समोरच्या पार्टीबरोबर मी वेगळं का राहत आहे ह्याचं जर ते कारण देत असेल समोरचं, तर पुढे काय, द बर्डन ऑफ प्रूव्हिंग रिजनेबल एक्सक्यूज शाल बी ऑन द पर्सन हू हॅज विड्रॉन फ्रॉम द सोसायटी. जी व्यक्ती वेगळं राहायला गेलेली आहे, जी व्यक्ती वेगळं राहत आहे किंवा ज्या व्यक्तीने सोसायटी सोडलेली आहे म्हणजे त्या पार्टीची कंपनी सोडलेली आहे, तर त्या पार्टीवर अशी जबाबदारी आहे की तो का राहत नाही किंवा ती का राहत नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीवर आहे. ते एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 10 पाहूया. सेक्शन 10 काय म्हणते, ज्युडिशियल सेपरेशन. हा फार महत्त्वाचा सेक्शन आहे एक प्रकारे, म्हणजे आपण समजून घेण्यासाठी. ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे काय, आयदर पार्टी टू अ मॅरेज याचा अर्थ दोन्ही पार्टीपैकी एक पार्टी. वेदर सॉल्मनाइज बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, म्हणजे हा कायदा सुरू झाला त्याच्यापूर्वी किंवा त्याच्यानंतर. मे प्रेझेंट अ पिटिशन, म्हणजे ज्या लोकांचं लग्न ह्या कायद्याच्या अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर, हे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या दोन्हीपैकी एक पार्टी काय, मे प्रेझेंट अ पिटिशन प्रेइंग फॉर डिक्री फॉर ज्युडिशियल सेपरेशन on any of the grounds specified in subsection 1 of section 13. मित्रांनो, सेक्शन 13 सबसेक्शन 1 मध्ये जी कारणं दिलेली आहेत ते सगळी डायव्हर्सची कारणं आहेत. यासाठी जर कोणी कोर्टामध्ये केस दाखल केली, सेक्शन 13 सबसेक्शन 1 खाली कोर्टात जर समजा त्यांनी अर्ज केला, अँड इन केस ऑफ वाईफ ऑल्सो ऑन एनी ग्राउंड स्पेसिफाईड इन सबसेक्शन 2, म्हणजे सेक्शन 13चे सबसेक्शन 2 मध्ये जे पत्नीला म्हणजे महिलेला जे अधिकार वेगळे दिलेले आहेत ते, हे सर्व कारणासाठी ज्यावेळेला कोर्टामध्ये केस दाखल केली जाईल, देअर ऑफ ॲज ग्राउंड्स ऑन विच अ पेटिशन फॉर डायव्हर्स माइट हॅव बीन प्रेझेंटेड, म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीने डायव्हर्सची केस दाखल केलेली असेल त्यावेळेला
ज्युडिशियल सेपरेशनची ऑर्डर होऊ शकते. फॉर अ decree for judicial separation on any of the grounds specified in subsection 1 of section 13 and in case of wife also on any of the grounds specified in subsection 2. म्हणजे सेक्शन 13 सबसेक्शन 1 आणि 2 मधले जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ज्या वेळेला कोणतीही पार्टी कोर्टामध्ये केस दाखल करेल अशा केसमध्ये कोर्ट त्यांना डायव्हर्सच्या केसच्या ऐवजी त्यांना ज्युडिशियल सेपरेशनची ऑर्डर करू शकते. हे सबसेक्शन 1 मध्ये म्हटलेलं आहे. आता सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, वेअर अ डिक्री फॉर ज्युडिशियल सेपरेशन हॅज बीन पास्ड. आणि अशा पद्धतीने जर समजा कोर्टाने ज्युडिशियल सेपरेशनची जी ऑर्डर पास केलेली असेल किंवा डिक्री पास केलेली असेल अँड पुढं काय म्हटलेलं आहे, इट शॅल नो लॉंगर बी ऑब्लिगेटरी फॉर द पेटिशनर टू कोऑपरेट विथ द रिस्पॉन्डंट. आणि अशी डिक्री पास झालेली असताना जे पेटिशनर आहे त्याच्यावरती असं बंधनकारक नाही किंवा असं त्याच्यावरती कायदेशीर जबाबदारी नाही की त्यांनी समोरच्या व्यक्तीबरोबर जाऊन राहायचं आहे, रिस्पॉन्डंट बरोबर जाऊन राहायलाच पाहिजे असं नाही आहे. बट पुढे काय म्हटलं, बट द कोर्ट मे ऑन ॲप्लिकेशन बाय पेटिशन ऑफ आयदर पार्टी. मग ज्यावेळेला ते एकत्र राहत नसेल आणि ते बरेच दिवस झाले एकत्र राहिले नाही, देन काय म्हटलेलं आहे, बट द कोर्ट मे ऑन ॲप्लिकेशन बाय द पेटिशन ऑफ आयदर पार्टी. दोघा पार्टीच्या एका पार्टीपैकी एकाने जर कोर्टात असा अर्ज केला अँड ऑन बिंग सॅटिस्फाईड ऑफ द ट्रूथ ऑफ द स्टेटमेंट्स मेड इन सच पेटिशन. आणि ज्या वेळेला असा जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स म्हटलेल्या आहेत किंवा जे फॅक्ट्स लिहिलेले आहेत त्याची जर सत्यता कोर्टाने पडताळून पाहिली आणि त्या फॅक्ट्स कोर्टाला असं वाटलं की सत्य आहे, कोर्टाला ते फॅक्ट्स योग्य वाटल्या तर काय पुढे म्हटले, रिसाइंड द डिक्री इफ इट कन्सिडर्स इट जस्ट अँड रिजनेबल टू डू सो. मग अशा पद्धतीने जो अर्ज केलेला आहे, कोणता अर्ज केलेला आहे, ज्युडिशियल सेपरेशनचा अगोदर अर्ज केलेला आहे, ज्युडिशियल सेपरेशनची डिक्री झालेली आहे. मग ती डिक्री झाल्यानंतरही देखील जर समजा दोघंही एकत्र राहिले नाही तर मग त्यांनी कोर्टामध्ये दुसरा अर्ज केलेला आहे. तो कशासाठी केलेला आहे, डायव्होर्ससाठी केलेला आहे. मग कोर्टाला दुसरा पर्याय राहत नाही. तेच सांगितलं शेवटच्या ह्याच्यात, रिसाइंड द डिक्री इफ इट कन्सिडर्स इट जस्ट अँड रिजनेबल टू डू सो. मग कोर्ट जी ज्युडिशियल सेपरेशनची पूर्वी ऑर्डर केलेली आहे ती रिसाइंड करणार म्हणजे कॅन्सल करणार आणि त्याच्या जागी डायव्हर्सची ऑर्डर करणार, डायव्हर्स अलाउड करणार असा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, मला असं वाटतं सेक्शन 5 पासून सेक्शन 10 पर्यंतचा आपण जो आता एक अभ्यास केलेला आहे आणि मी जे आपल्याला सर्वांना विश्लेषण करून सांगितलेलं आहे, माझं असं मत आहे आपल्या सर्वांना नक्कीच ते समजलं असेल, कळालं असेल. मित्रांनो, मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की मी आपल्याला शेवटी एक प्रश्न विचारणार आहे. आता ती वेळ आलेली आहे. मित्रांनो, आपण हिंदू सक्सेशन ॲक्टवर बराच व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि माझं असं मत आहे माझे सर्व व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले असतील. ज्यांनी पाहिले नसतील तर त्यांनी ते व्हिडिओ पाहावे. मी आपल्याला आता एक प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न आहे हिंदू सक्सेशन ॲक्टवर. मित्रांनो, ज्या वेळेला हिंदू मेल किंवा हिंदू फिमेल यांना वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळतात, प्रश्न नीट समजून घ्या, हिंदू मेल किंवा हिंदू फिमेल यांना वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळतात त्यावेळेला त्या दोघांच्या अधिकारामध्ये काय फरक आहे. म्हणजे हिंदू मेलला जी वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळाली त्याचा काय अधिकार आहे किंवा जर हिंदू फिमेलला जर ती प्रॉपर्टी मिळाली तर तिचा काय अधिकार आहे. अर्थात दोघांच्या अधिकारामध्ये काय डिफरन्स आहे हे मी आपल्याला विचारित आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी मला माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप करून लिहून पाठवा 9960977925. मित्रांनो, माझा यूट्यूब चॅनलचं नाव आहे ADVSR गोयल. मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ आपण फक्त स्वतःपुरतं नका ठेवू, आपण आपल्या मित्रांना पाठवा आणि त्यांनाही सांगा की आपण सबस्क्राईब करावा. सबस्क्राईब करण्याने मला काही पैसे मिळत नाही, तुम्हाला काही पैसे मिळत नाही, परंतु जो व्यक्ती सबस्क्राईब करणार आहे त्याला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील, त्याचा त्यांना फायदा होईल. मित्रांनो, माझी जी लँग्वेज मी वापरत आहे आपल्या सर्वांना सोयीची जावं अशी मी साधी मराठी भाषा वापरत आहे.
आणि नक्कीच आपल्याला याचा फायदा होत असेल. धन्यवाद.